घडामोडी। मोदींच्या रॅलीआधी धमाके, 5 ठार तर 70हून अधिक जखमी। रोहन जोडगे हत्येप्रकरणी एसीपी नरवणे यांना टिळकनगर पोलिसांनी केली अटक। आणि वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सनराव यादव आणि कविता राऊतची बाजी। या इतर घडामोडीचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। अन्य माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी तेजस इन्फ्राटेक एक विश्वासाचं नातं। नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत। भाजपचे पंतप्रधानचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील बहुचर्चित हुंकार मेळाव्याआधी रविवारी सकाळी मुजाहिदीननं घडवून आणलेल्या 7 बॉम्बस्फोटांच्या मालिकेनं देशाचे राजकीय पटल पुन्हा एकदा ढवळून निघाले। या बॉम्बस्फोटात 5 जण ठार झाले असून 70हून अधिक जखमी झाले। जखमींपैकी 9 जण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार होत आहेत। स्फोट होताच वातावरणात धुराचे लोट पसरले आणि त्याच वेळी गांधी मैदानात मोदी यांच्या सभेत इतर भाजप नेते भाषण करत होते। बॉम्बस्फोटाचा कांठाळा बसवणारा आवाज होताच घटनास्थळी धावपळ उडाली। लोक सैरावैरा धावू लागले। या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले। या गोंधळातच दुपारी 1 वाजता मोदी यांचं व्यासपीठावर आगमन झालं आणि विराट सभा स्फोटांच्या दहशतीतही त्यांचे भाषण ऐकण्यासाठी खिळून बसले। आयएमचा म्होरक्या यासिन भटकळ याचा साथीदार 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोनू उर्फ तहसीन याच्यासह 5 जणांनी रांचीत स्फोटाचा कट रचल्याची कबुली दिली। या स्फोटात एकूण 11 अतिरेकी सहभागी असून 8 जणांचा शोध घेतला जात आहे। पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांच्या अटकेसाठी नेपाळ, बांगलादेशाच्या सीमा सील केल्या असल्याची माहिती सूत्रांमार्फत देण्यात आली। चेंबूर येथे राहणारा रोहन जोडगे याच्या हत्येप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी नरवणे यांना अटक करण्यात आली आहे। शनिवारी त्यांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली असून 31 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। रोहन याची आई नंदा झाडगे सोबत नरवणे यांचे संबंध होते। नंदाने मुलाविरुद्ध केलेल्या गंभीर तक्रारीनंतर नरवणे यांनी या तरुणाची हत्या केल्याचं टिळकनगर पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे। 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री न्यू टिळकनगरच्या साफल्य सोसायटीत 4थ्या मजल्यावर रोहन जोडगे या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला। रोहन आणि आई नंदा यांच्यात मालमत्तेसोबत अन्य अनेक कारणावरून सतत खटके उडत। दोघांमध्ये हाणामारी होईल ही पार्श्वभूमी टिळकनगर पोलिसांना माहीत होती। त्यामुळे हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ नंदा, रोहनचे सख्खे भावंडे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली। नंदाने अखेर दुसऱ्या दिवशी आपलं तोंड खोललं। नरवणे यांचा या हत्येत सहभाग असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं। या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तात्काळ नरवणे यांना ताब्यात। या इतर घडामोडीचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। दिवाळीच्या गोड फराळासाठी प्रसिद्ध पणशीकर स्वीट, चकली, चिवडा, शंकरपाळ्या आणि अनारसे देखील। दिवाळीच्या गोड फराळाची रंगत आपल्या नातेवाईक। नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वसई विरार शहर महापालिकेच्या 3ऱ्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सेना दलाचा सनराव यादव विजेता ठरला असून महिला गटात कविता राऊतनं बाजी मारली आहे। यंदा झालेल्या 3ऱ्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेत 11,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। सकाळी सुरू झालेली ही स्पर्धा दुपारी 12च्या सुमारास आटोपली। पुरुष गटातून विजयी सनराव यादवनं ही स्पर्धा 2 तास 27 मिनिटं 27 सेकंदात पार केली। बिमिंग लिंगडोहनं 2 तास 31 मिनिटे 17 सेकंद अशी वेळ देत दुसरा क्रमांक पटकावला, तर ASI पुण्याच्याच बुधाराम यानं 2 तास 33 मिनिटं 33 सेकंदाची वेळ नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला। महिला गटात कविता राऊतनं 1 तास 22 मिनिटे 6 सेकंदाची वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला। ललिता बाबर आणि मोनिका आठरे या दोघींनी 1 तास 22 मिनिटं 7 सेकंद या वेळेसह दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला। विशेष म्हणजे या स्पर्धेत 116 वर्ष वयाचे धरमपाल गोडा हे सहभागी झाले होते। रेड बुलच्या सेबेस्टियन वेटलने आज भारतात विजयाची हॅट्रिक पूर्ण करताना 3री इंडियन ग्राफीमध्ये जेतेपद पटकावलं असून सलग 4थ्यांदा विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे। या मोसमातील सलग 6वी आणि एकूण 10वी शर्यत जिंकणारा जर्मन 26 वर्षीय ड्रायव्हर वेटेल सलग 4 विश्व चॅम्पियनशिपमध्ये जेतेपदाचा मान मिळवणारा F1 इतिहासातील 3रा आणि सर्वात युवा ड्रायव्हर आहे। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मोदींच्या रॅलीआधी धमाके, 5 ठार तर 70हून अधिक जखमी।
रोहन जोडगे हत्येप्रकरणी एसीपी नरवणे यांना टिळकनगर पोलिसांनी केली अटक आणि वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सनराव यादव कवितारावची बाजी। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडीसह। तोपर्यंत धन्यवाद।